सुधीर भाऊ, नागपूरमध्ये सध्या चंद्रशेखर बावनकुळे पाहणी करतायत. सांगितलं जात आहे की जी घटना घडली ती प्लॅनिंग करून घडवली गेलेली होती, अशा पद्धतीचे दावे समोर येत आहेत. पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित केलं जात आहे. नाही, पोलिसांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असतेच. आपलं जे गुप्तचर विभाग असतं त्या गुप्तचर विभागाने अशा वातावरणामध्ये सतर्क असणं. काही लोक जेव्हा सोशल मीडियामध्ये इशारे देत असतात, सोशल मीडियामध्ये एकमेकाला भडकवण्याचं काम करत असतात, तर सोशल मीडियावर जास्त लक्ष देण्याची सुद्धा अशा प्रसंगामध्ये आवश्यकता असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दंतकथा अफवा पसरवल्या जातात आणि त्यातून अनेकदा मग असा भडका उडत असतो. माननीय बावनकुळे साहेब आता सध्या तिथं पोहोचले आहेत. या सर्व गोष्टींची माहिती घेऊन ते आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात सत्य काय आहे हे सांगतील आणि पुढे हा दंगा भडकणार नाही, अशा पद्धतीने आतंकी काम कोणी करणार नाही, या दृष्टीने सरकार आणि विशेष करून गृह विभाग उपाययोजना करेल. रात्री अशा प्रकारच्या दगडफेक होते, जमाव एकत्र येतात आणि त्यामुळे या आंदोलनाचे पडसाद होते का? नाही, आंदोलन शांततेने झाल्यावर त्याचं उत्तर आतंकवादी प्रतिक्रिया देणं नाही. शांततावादी अशा पद्धतीच्या एखाद्या आंदोलनाला शांततेनेच आपलं उत्तर देणं. जे मतावर आधारित तर्कावर आधारित एखादी प्रश्न मांडला गेला तर त्याला तर्कावर आधारित उत्तर देणं. पण अशा घटनांना चिथावणीखोर वक्तव्य करणारे नेते असतील किंवा इतर त्यांची वक्तव्य असतील, नितेश राणे यांच्या वक्तव्य जे सातत्याने वादग्रस्त जे ठरत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कोणतं हे तर मी ठरवू शकत नाही. हे तर पोलीस विभागाचं काम आहे, त्यांच्याकडे एक्सपर्ट टीम आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये कोणतं वक्तव्य वादग्रस्त आहे याची माहिती हे पोलीस विभाग देईल. आणि आपल्यालाही माहिती आहे की माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी कोणालाही वाचवत नाही. हे आपण आत्ता एक राजीनामा आपण घेऊन बघितलं आहे की अशा पद्धतीने ते वादग्रस्त आहे की नाही हा फक्त आपापल्या दृष्टीचा विषय आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. तर यावर मी मत व्यक्त करण्याच्या ऐवजी माननीय देवेंद्रजींनी अशी वक्तव्य तपासावी आणि त्याला सर्टिफाय करावं. पण अबू आझमी असतील किंवा नितेश राणे असतील यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्र पेटवला जातोय. अशा घटनांना चिथावणी मिळते. चिथावणीखोर वक्तव्यांवर अंकुश असायला हवा अशी विरोधकांची मागणी आहे. नाही, ही तर देवेंद्रजींनी सुद्धा सांगितले. माननीय विश्वगौरव देशगौरव पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा हेच सांगितलं आहे की आपल्याला चिथावणीखोर वक्तव्य नसावं, वक्तव्य सत्यावर आधारित, ऐतिहासिक विरासत, पराक्रम, संस्कृती, संस्कार यावर आधारित असावं. महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर इतके वर्ष आहे, मात्र आता आपण पाहत आहोत की काही संघटना आता उभे राहिलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ही कबर जी हटवली गेली पाहिजे. मग एवढ्या वर्षानंतर आज अशी परिस्थिती का निर्माण होती? नाही, होते ना. आता अफजल खानाची कबर तर 29 जुलै 1953 पासून हटवायची मागणी होती. मी सांस्कृतिक मंत्री झालो, माझ्याकडे नसती आली, मी 5 दिवसात हटवली. शेवटी उदात्तीकरण करता येत नाही. उद्या प्रभू रामाचं मंदिर बांधलं, आता यासाठी तर 500 वर्षाचा संघर्ष आहे. तर शेवटी कधीतरी तो संघर्ष पूर्णत्वास येतो. म्हणून त्या क्षणी का मागणी केली नाही, मला वाटतं की हे औचित्य नाही. पण औरंगजेबाची कबर हटवावी याचं समर्थन करताय तुम्ही? मी तर अनेकदा सांगितलं की हे औरंगजेबाचीच या संदर्भातलं औरंगजेबाला जेव्हा तिथं गाडण्यात आलं तेव्हा त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की माझी मातीची असावी, तेवढी ठेवली पाहिजे. त्याचं उदात्तीकरण कसं करता येईल? औरंगजेब तुमच्यासाठी दैवत कसा असेल? दैवत छत्रपती शिवाजी महाराज. इथं जर तर किंतु परंतु बाट काही नाही. औरंग्या हा दैवत असूच शकत नाही. हृदयामध्ये फक्त शिवबा आणि शिवबाच असेल याबद्दल तर वादच असू शकत पण विरोधक म्हणतात की कोरटकर आणि सोलापूरकरवर ही प्रतिक्रिया का देत नाही? नाही, सर्वांनी दिली. सत्ताधारी आमदारांनी कारवाई करा म्हटलं. त्यांना दिसत नाही का? देवानी कान दिले, कानाने ऐकलं पाहिजे. डोळे दिले, तुमचं चॅनल्स बघितलं पाहिजे. संसदेमधील एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जी आहे ती थेट शिवाजी महाराजांसोबत पुनर्जन्म आहे आणि मागच्या जन्मी. आपल्याला माहिती आहे याच महाराष्ट्राच्या एका सभेमध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जिरेटोप घातला आणि ज्यावर टीका झाली तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची दिलगिरी व्यक्त केली, क्षमा मागितली.
मला असं वाटतं की असं वक्तव्य कुणी करता कामा नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.